सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र श्री गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती ह्यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी ह्या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 112। वंदेहं सच्चिदानंदं भेदातीतं सदा गुरुं नित्यं पूर्णं निराकारं निर्गुणं स्वात्मसंस्थितं। सदा सच्चिदानंद स्वरूप भेदरहित नित्य पूर्ण निराकार निर्गुण स्वात्म्यामध्ये अवस्थित श्री गुरुला मी नमस्कार करतो। देहमन बुद्धीच्या उपाधींनी मर्यादित जीवाला अमर्याद अनंत गुरुला नमन करण्याखेरीज दुसरी साधना करता येणे शक्य नाही। नमनाने अमन व ध्यानाने उन्मन झाल्याखेरीज गुरुशी तद्रूप होता येत नाही। पण नमन हे सज्ञानयुक्त हवे। कोणाला वंदन करतो हे कळायला हवे। गुरु जेवढा महान आहे तेवढे महत् ज्ञान साधकाच्या बुद्धीला होईल तरच त्याला ज्ञानी भक्ती जमेल। साध्याची पूर्ण कल्पना नसेल तर तदनुकूल साधना हातून होणार नाही। गुरुचे स्वरूप कसे तर सत चित व आनंदमय। गुरुचे अस्तित्व न अस्ति होत नाही, तो असत होत नाही। गुरु म्हणजे सर्वज्ञ। गुरुचे प्रगट रूप आनंद। सूर्य जसा सर्व जगाला प्रकाशात न्हाऊन काढतो तसा गुरु जगाला आनंदात बुचकळून काढतो। खरा गुरु ओळखण्याची खूण म्हणजे अनवरत आनंदाचा वर्षाव जगावर अखंडपणे जो करू शकतो तो गुरु। गुरुच्या दर्शनाने अति आनंदच झाला पाहिजे। गुरु भेदरहित असतो, अभेद योगी असतो। गुरु सर्वत्र चिन्मयताच पाहतो, देह मन बुद्धीतील चैतन्यच बघतो। वरच्या आवरणाला महत्व देत नाही। बल्ब्समध्ये फरक असतो, विजेत नाही। गुरुत भेदभावाचा अभाव असतो। साधकाच्या देह मन बुद्धीच्या विकासात फरक म्हणून गुरुकृपा प्रसाद कमी जास्त ग्रहण केला जातो। गुरु शिष्य परंपरेने गुरुतत्व नित्य अबाधित राखले जाते। गुरु पूर्णतावस्थेला पोहोचलेला असतो। निर्वाणपदी गेलेला असल्याने कुठलीही वाण उणीव भरून काढण्याचे सामर्थ्य त्याच्यात असते। सर्वव्यापी असल्याने तो निराकार आहे, ना नर ना नारी होय। सत्व रज तम गुण त्याला बद्ध करू शकत नाही। अक्रोध अभययुक्त गुरु असतो। व्यक्तीचे विकार त्याला चिकटवू नये। स्वतःच्या आत्म्यात तो स्थिरावलेला असतो। आत्मस्वरूपी मग्न असतो। नित्य समाधी मग्न राहतो। गुरुला सतावू नये तर सेवेने प्रसन्न करावा। गुरुला वंदन हीच साधना। सद्गुरुनाथ महाराज की जय।